पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांचा पाय खोलात गेलाय। 1800 कोटींची 40 एकर जमीन 300 कोटींमध्ये घेतल्याचं समोर आलंय। धक्कादायक बाब म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हात झटकत एक प्रकारे लेकावर खापर फोडलंय। बघूया। पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे भेटायची सवय लावला। लोकांसांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण ही म्हण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तंतोतंत लागू होते। सारखं फुकट सारखं माप कशाला हवं असा प्रश्न शेतकऱ्यांना करणाऱ्या अजितदादांच्या लेखाचा प्रताप समोर आलाय। पुण्यातल्या उच्चभ्रू कोरेगाव पार्क परिसरात महार वतनाची 40 एकर जमीन आहे। तब्बल 1800 कोटींची ही जमीन पार्थ पवार यांनी अवघ्या 300 कोटींना खरेदी केल्याचं बोललं जातंय। तर राज्यात काय चालू आहे, कोणाचं लक्ष आहे, देवा भाऊ म्हणावं का मेवा भाऊ म्हणावं, त्यांना अशा प्रकारची स्थिती आहे। इकडे अजितदादांचा मुलगा महार हडोळ्याची जमीन घेण्याचा प्रयत्न करताय। व्हॅल्युएशन पुण्यातलं जर 40 एकर जमीन कोरेगाव पार्क सारख्या भागातली असेल तर त्याचं व्हॅल्युएशन मिनिमम 1800 कोटी येतं। मिनिमम मॅक्झिमम ते 2500 3000 कोटी पण 1800 कोटी। मग यांनी किती व्हॅल्युएशन दाखवलं? 300 कोटी। आणि रजिस्ट्री किती रुपयात झाली? 500 रुपयाच्या बॉन्डवर। पण हे सगळं प्रकरण गोंधळाचं आहे, भ्रष्टाचाराचं आहे, गैरव्यवहाराचं आहे। या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवलेली आहे। महसूल विभाग असेल, IGR असेल, लँड रेकॉर्ड्स असतील, या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे। या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत। आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं ते मी सांगणार आहे। त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही। पार्थ पवार संचालक असलेल्या अमेडिया होल्डिंग्स या कंपनीने जमिनीचा व्यवहार केला। इतक्यावरच हे प्रकरण थांबत नाही, तर सरकारी धोरणाचा पुरेपूर फायदा उठवत या व्यवहारात तब्बल 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी सुद्धा माफ करण्यात आली। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे व्यवहारानंतर केवळ 2 दिवसातच स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे व्यवहाराची फाईल इतक्या वेगाने कशी फिरली यावर आता प्रश्न उपस्थित होत आहे। पुण्यातल्या कोरेगाव पार्कात महार वतनाची 40 एकर जमीन, पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून जमिनीची खरेदी। रेडी रेकनर दरानुसार जमिनीचं मूल्य 1800 कोटी रुपये। मात्र अवघ्या 300 कोटींमध्ये जमिनीची खरेदी। जमीन खरेदीनंतर 22 एप्रिल 2025 रोजी अमेडिया कंपनीकडून IT पार्क उभारण्याचा ठराव। सरकारी धोरणाचा लाभ उठवत तब्बल 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी माफ। 40 एकर जमीन व्यवहारासाठी 500 रुपये स्टॅम्प ड्युटी। अवघ्या 27 दिवसात हा सर्व व्यवहार पूर्ण। पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचे भांडवल अवघे 1 लाख रुपये होते। आपल्याला चेक करावं लागेल की महार वतन जमिनीच्या कायद्यानुसार झालाय की नाही झालाय। मुद्रांक शुल्क माफीचा किंवा देण्याबद्दलचा कायदा आहे। उद्योग विभागाने कुठल्या सवलतीखाली त्यांना ती सवलत दिली आहे ते उद्योग विभाग तपासेल। आणि प्राथमिक समजा आमच्या अधिकाऱ्यांनी, महसूलच्या अधिकाऱ्यांनी महार वतन जमिनीमध्ये काही गडबड केली असेल ते मला बघावं लागेल। माझ्याकडे तक्रार आली की मी कारवाई चालू करतो। ती शासकीय जागा आहे की दुसरी कुठची जागा आहे याचा माझ्या विभागाशी काही संबंध नाही। आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की 21 कोटीच्या अगेन्स्ट 500 रुपयाच्या फक्त नाममात्र पैशावर आम्ही मुद्रांक शुल्क माफी केली, अशा पद्धतीने जे काही गैरसमज आपला झालेला आहे किंवा आपल्या माध्यमातून होतोय त्याच्याशी माझा विभाग सहमत नाही। या जमीन व्यवहार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर तातडीने चौकशी समिती स्थापन करण्यात आली। त्यानंतर आता संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू झाली। पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवलेंसह हवेली क्रमांक 4 चे दुय्यम उपनिबंधक निलंबित करण्यात आले। मागे एकदा 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं, त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही। असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या। परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही। जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये
नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही माझा पाठिंबा नसेल. माझा त्या गोष्टीची डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही. मला 35 वर्ष महाराष्ट्रातली जनता ओळखते. त्या संदर्भामध्ये मी उलट या निमित्तानं संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलेलं आहे. या जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवारांसह अजितदादाही अडचणीत आले. तर कोणतेही चुकीचं काम किंवा भ्रष्टाचार केलेला नाही असं स्पष्टीकरण देत पार्थ पवार यांनी अधिकची माहिती देण्यास नकार दिला. दरम्यान जमीन खरेदी प्रकरणात अधिकाऱ्यांवर कारवाई होणं म्हणजे यात गैरव्यवहार झाला हे नक्की. त्यामुळे फक्त अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की पार्थ पवार ही अडकणार हे लवकरच स्पष्ट होईल. ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.